तर मित्रांनो, आज तारीख आहे 3 रविवार आहे आज. आणि आज आपण फॅमिली ट्रिप चालू आहे मडीला आणि मच्छिंद्रनाथांच्या दर्शनाला मायंबा या ठिकाणी. तर अचानक झालेलं हे नियोजन आहे. तर एक छोटासा हा फॅमिली ब्लॉग बनवलेला आहे आजचा. मी आणि दादा नेहमी ब्लॉग बनवतोच, पण आज फॅमिली देखील सोबत आहे. आणि आज वनभोजनाचा देखील आमचा आज एक छोटंसं नियोजन आहे. तर चला सुरू करूया हा एक छोटासा ब्लॉग. आता भेटूया डायरेक्ट गाडीमध्ये. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण आता मच्छिंद्रनाथ गड मायंबा या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. आणि श्रावण महिना चालू असल्यामुळे अपेक्षापेक्षा जरा जास्तच गर्दी आहे, रविवार असला तरी. अरे चल काना काना माग राशीन. गर्दीतून मार्ग काढत काढत आजचं आपलं दर्शन मच्छिंद्रनाथावरचं पूर्ण झालेलं आहे. तर आता आपण निघूया मढीच्या दिशेने. देतो बस खाली देतो पप्पाच्या ताटात चाललाय जेवायला. हातात द्यायचं पाव. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपलं हे वनभोजन चालू झालेलं आहे. आपण सगळे या ठिकाणी या पवनचक्कीला साक्षी ठेवून इथं जेवायला थांबलोत. मायंबाच्या एक 10 किलोमीटर माग. आणि या टुंब्याचं इकडं काय चाललंय? ए टुंबू, काय करतो? तर अशा पद्धतीने चपाती, वडा, भजे, कारळाची चटणी, काय खोबऱ्याची चटणी, हरभऱ्याची भाजी, शेपूची भाजी, लोणचं, वडापाव, भजे, सुकी, परत ही कच्ची मेथीची भाजी धुवून घ्यायचं काम चालू आहे इथं. मनुताईचं काय चाललंय मध्येच एकटेच आपल्या तिचं चाललंय निवांत. तर हे अशा पद्धतीचं आमचं वनभोजन चालू आहे. आमच्या सगळ्यांचं जेवण चालू आहे. आणि टुंब्याचं इकडं काय चाललंय, मागं गाडीला बसलाय खेळत. आणि ही मनुताईची वेड्या बहिणीची ही वेडी माया इथून पावाला वडा थोडासा लावून त्याला नेऊन चारते. बघायची मजा आता ही. तो बी खायचं, त्याला चारलाय तर तो बी खा. संपलं म्हणून सांगतोय ताईला.
तर मित्रांनो जेवण झालेलं आहे आणि अशा पद्धतीने पर्यावरणाची स्वच्छता, आपला कचरा आपल्यासोबत. काय रे आम्ही जेवढे प्लेटी वगैरे आणल्या होत्या त्या आलो मागून. भरून चालवलेल्या आहेत. इकडे यांचं पाणी प्यायचं चाललंय, यांचं कचरा गोळा करायचं चाललंय, बाबा निवांत आहेत. आणि इकडं मित्रमंडळ पवनचक्की बघायला तिकडे चाललंय वरती. आणि अशा पद्धतीने नेमकं ह्याच रस्त्याच्या मार्गाला आलेला आहे ट्रॅक्टर. आणि ह्यांची आमची पळताभुई थोडी झालेली आहे. हे, चला चला या इकडे, चला 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 चला. बोल बडे बाबा मच्छिंद्रनाथ की जय. चला. आणि मित्रांनो आपण या पवनचक्कीच्या जवळच जेवायला बसलेलो होतो. तर बारीक निरीक्षण केलं असता असं लक्षात येते, या पवनचक्कीच्या डोक्यावरती जे असं उलटा यू आहे त्याच्या आतमध्ये एक छोटी पवनचक्की आहे आणि ती मस्त गोल 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 फिरते. आता आपल्या कॅमेराला एवढं झुमिंग नाही आहे त्यामुळे ते लक्षात नाही येते. आणि त्याच्या खाली, त्या चक्रीच्या खाली एक छोटासा लाल बल्ब आहे, तो पण ब्लिंक करतो अधूनमधून. तर मित्रांनो फोन चेंज केल्यानंतर आपण या फोनच्या झुमिंग टेस्टवर सक्सेसफुल ठरलेलो आहोत. आपल्याला ह्याच्यामध्ये क्लिअर कट बघायला मिळेल एक छोटीशी पवनचक्की त्या ठिकाणी फिरताना. मित्रांनो अशा पद्धतीने मायंबा आणि मढी या दोन्ही ठिकाणचं आपलं दर्शन झालेलं आहे. आता आपण तिसगावमध्ये आहोत. काही एक 10-15 मिनिटाचं काम उरकायचं आहे आणि आपलं निघायचं आहे. तर श्रावण प्लस रविवार असल्यामुळं दोन्ही ठिकाणी गर्दी भरपूर होती, पण दर्शन आपलं व्यवस्थित झालेलं आहे. तर व्हिडिओ आपण इथंच संपूयात. तर आजचा व्हिडिओ हा तिसगावमध्ये संपला असं मी जाहीर करतो. व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. बघा, बाय बाय.